थँक्यू. विकेटचं पतन जे यापूर्वी आपण पाहिलं, एक चांगला चेंडू हाताळला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवास माने यांनी कॅच यापूर्वी पकडला, ते आपण पाहिलं. आणि फलंदाज आहेत सिद्धार्थ राणे. यावेळेस डाऊन द लेग नक्कीच, परंतु आपण पाहू शकतो चांगला प्रहार जरी असला तरी तितकं दर्जेदार आणि चित्त्याची चपळाई असणारा क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर संपर्क करणं जरुरी होतं, गरजेचं होतं, कारण चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून खराब पडला. त्यांचे हावभाव देखील आपण पाहिले, परंतु तदनंतर काहीसा अडथळा. पुन्हा एकदा स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक फटका फसला. हो तिथे यस. पहा, खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, खेळा, परंतु दुखापती वगैरे होणार नाही त्याची देखील काळजी घ्या. कारण जेव्हा जेव्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर समालोचन करतो, कॉमेंट्री करतो, तेव्हा हा महत्त्वाचा संदेश प्रत्येक टीम आणि खेळाडूंना देतो. कारण खेळाडू देखील महत्त्वाचे आहेत जितके की स्पर्धा. यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातील, चेंडूवरती ताबा मात्र मिळवतील. एकेरी दुहेरी धावींवरती नक्कीच कामकाज सुरू. या षटकामध्ये विशेष म्हणजे एक विकेट मिळवली आणि चौकार षटकार अद्यापही नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचे खेळाडू चेंडूवरती ताबा मिळवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव आली. षटकाची समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. राज टायटन्स टीम संघाच्या 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे पण पाहिलं तर विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करण्याचं काम यष्टिरक्षकांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. आणि नवीन गोलंदाज जे गोलंदाजी मार्गावर येतील यावेळेस, ज्यांनी यापूर्वीचा पहिला जो विकेट आपण पाहिला त्यामध्ये महत्त्वाचा वाटा ज्यांचा होता, कॅच होता, ज्यांच्या माध्यमातून निवास माने बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. आणि लोअर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार, विस्फोटक प्रहार, षटकार. दिल झलका दिल झलके क्या मिलेगा. थँक्यू. पुन्हा एकदा इथे देखील बॅक टू बॅक बाउंड्री खेचण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. एक टप्पा घेऊन चेंडू होतोय फरार. केलाय फलंदाजाने तगडा बार, चौकार. डीजे छेडो दिलो के तार. धबलकावरती आपण पाहतोय 16 धावा, 16 रन्स. 2 प्रहार असे केले गेले की त्यामध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षणाची हालचाल आपण पाहतो. एक चौकार होता, त्यापूर्वी एक षटकार होता. परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय आणि वाह, चांगला झेल, चांगला कॅच, डाऊन द बॉल. जयदेव अक्कलकोटे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू. राज, मोठी जबाबदारी खांद्यावरती. आप देखेंगे राज क्या करेंगे आज. करणं जरुरी. संघासाठी धावा बनवण्याची मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये दाखल आहेत. यस, अगदी सरळ बॅटने मी म्हणेल बॅटचा फेस ओपन केला आणि दिशा दर्शवली. दशा धावफलकाची देखील बदलती. 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर धावफलकावरती 17 रन्स, लॉस ऑफ 2 आतापर्यंतची कहाणी. अनिकेत ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, जमिनी समांतर फटका आहे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर अगदी डाव्या हाताने तो चेंडू कलेक्ट केला, उचलून फेकला. तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जमा झाली.
एकेरी दुहेरी धावेरींवरती फलंदाजांचं कामकाज सुरू. परंतु अधिक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. आणि यावेळेस यष्ट्यांच्या खूप जवळून तो चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्येच विसवला जातो. षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. दफलकावरती 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, ऊर्जा स्रोत आणि आपल्या सर्वांचं मी म्हणेल संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आपण वंदन केलं. साहजिकच आहे, आशीर्वाद घेतला. आणि आज दफलकावरती जरी आपण 19 अंक पाहिलं तर पुढच्या महिन्यामध्ये जगात भारी छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारी जी की संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच साजरी केली जाणार आहे. न्यू बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर संचेत भुजबळ. पाहूया इथे फलंदाज कशा प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे जर का आपण पाहिलं तर काटा बदलला या चेंडूने. टप्पा पडून आपण पाहिलं तर अतिरिक्त वळण देखील होतं. शरीरावरती मारा केला गेला. परंतु पुन्हा स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर तिथे फलंदाजांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावा इथे देखील पाहायला मिळत आहेत. काहीशी मी म्हणेल रोख लगावून ठेवली आहे फलंदाजाने. बेड्या ठोकल्या पायामध्ये, अगदी जखडून ठेवले, थांबून ठेवले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा बॅकफूटवरती थांबून प्रहार केला गेला आणि तो देखील प्रहार या इनिंगमध्ये या डावामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कुठले क्षेत्ररक्षक जर का बिझी असतील तर ते जयदेव अक्कलकोटे आहेत. परंतु इथे संधी चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी धावत पडत जाणार आहे. तोपर्यंत इथे देखील सिंगल. कारण साहजिकच आहे सिंगल डबल्सवरती फलंदाजांना देखील माहिती आहे जास्त प्रभाव गोलंदाजांवरती आपण पाडू शकणार नाही. अशा प्रकारे प्रहार करावे लागतील. असं वाटलंच की तो चेंडू हातामध्ये बसला. परंतु जरी झेल झालं नसेल तरी त्या खेळाडूच्या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण एफर्ट कमालीचा होता 100%. जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत समोरचे खेळाडू देखील हक्के बक्के होणार नाही. परंतु जास्त वेळ नाही. तुमचा प्रयास लाजवाब होता. लीजिए सवालों के जवाब हम भी देने को तैयार. षटकार 6 धावा. थँक्यू. राज टायटन संघाच्या 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण बाउंड्री लाईन सौजन्य देखील जर का आपण पाहिलं तर कौस्तुभ एंटरप्राइजेस यांच्या वतीने दिलं गेलं. चांगली स्पॉन्सरशिप कौस्तुभ एंटरप्राइजेस असेल, अभिजित प्लास्टिक्स असेल, BNI पिंपरी चिंचवड असेल. परंतु इथे मात्र टप्पा सुरेख लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप कव्हर पॉइंटला. काय होते मैदानाच्या आतमध्ये हसते हसते कट जाय रस्ते ये रास्ते हे 4K DJ चौकार. थँक्यू. धावा ज्या धबलकावरती आपण पाहणार आहोत 33-33. आत्ता मी म्हणेल कुठेतरी फलंदाजाने देखील आक्रमकता धारण केली. गिअर्स चेंज केले आणि करावं देखील लागणार आहे. काहीशी हालचाल पुन्हा एकदा आपण साहजिकच आहे गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. कारण काहीशी रणनीती असू शकते फलंदाजांच्या विरोधामध्ये की त्यांचं माइंडसेट किंवा कॉन्सन्ट्रेशन थोडंसं नक्कीच बिघडवण्याचा प्रयत्न असेल. एक आगळी वेगळी रणनीती असू शकते. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटते. वाईट बॉल. अतिरिक्त अभ्यंतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. दफलकावरती आपण पाहू शकतो 34 धावा आहेत. आणि इथे देखील काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा नाद करायचा नाही. षटकार 6 धावा. DJ थँक्यू 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 थँक्यू. यावेळी देखील फुलरलेचा चेंडू हाताळला गेला. तिथे क्षेत्ररक्षण कमालीचा करण्याचा प्रयत्न. वा वा. आणि इथे देखील केवळ एकच. 41 धावा ज्या धबलक्यावरती असतील. 41 रन्स.
पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका असणार आहे. डीप मिड विकेटला जयदेव अक्कलकोटे यांना पण पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये तैनात असताना पाहणार आहोत. सिंगल आली आहे. कारण साहजिकच आहे, हे जे आयोजन नियोजन आहे हे भारधारी आणि त्या संपूर्ण आयोजनाचे मुख्य आधारस्तंभ मार्गदर्शक इथे चांगलं काम करतील. परंतु हो वा, पुन्हा एकदा जोरदार टाळा डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. स्वतःला झोकून दिल्याशिवाय मित्रांनो तुम्ही फलंदाजाचा प्रहार रोखून ठेवू शकत नाहीत. अप्रतिम दर्जेदार काम क्षेत्ररक्षणामध्ये. 44 धावा धबलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. 2 गडी गमावले, परंतु हे जे वाचवल्या ज्या धावा आहेत ना, आतापर्यंत मी म्हणेल अजय मोरे कमीत कमी 8 ते 10 धावा फलंदाजांच्या रोखल्यात क्षेत्ररक्षकांनी. कारण मला वाटतं डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनचे देखील खेळाडू असतील. कारण जवळपास फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता दर्शवायचा. परंतु इथे आपण पाहिलं तर हौसले बुलंद क्षेत्ररक्षकांचे देखील. न्यू बॉलर नवीन गोलंदाज शिवम गोळे, माफ करा शिवम गोले. परंतु इथे मात्र वाईट बॉल. पुन्हा एकदा फुलर लाईनचा लोअर फुल टॉस चेंडू होता. इथे डीप एक्स्ट्रा कव्हर. ओ हो, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता. 7 मिला बल्लेबाज को बाउंड्री लाईन का चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने संघाच्या 51 धावा 50 कंप्लीटेड. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिले तर हा फटका मात्र लाजवाब आहे. फटक्यामध्ये आहे वजन, त्यामुळे धावा मिळाल्या अर्धा डझन. आणि पुन्हा एकदा हे घ्या कौस्तुभ एंटरप्राइजेसचा एक बुलंदी तडाखा, प्रहार, लाजवाब, षटकार. थँक्यू. 63 धावा फलकावरती 63. एक चांगली बॅटिंग. आता मी म्हणेल चुकीला माफी नाही. जेव्हा जेव्हा चेंडू बॅटवरती येतील, शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम. फलंदाज करण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा मिस्टर फटका फसलाय. लागली नजर डाऊन दी बॉल. यष्टी रक्षक हजर. विकेट पतन. थँक्यू. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू हाताळले गेले, 2 शिल्लक आहेत. 63 धावा धफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. फलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचतंय. प्रसाद बर्वे. एक उंचपुरे तगडे ताकदवान फलंदाज आहेत. साहजिकच आहे इथे इरादे स्पष्ट करून मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. आणि पुन्हा एकदा कौस्तुभ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून एक सुरेख बाहेर टोला. फिर से बल्लेबाज का बल्ला बोला, षटकार. धन्यवाद. सुंदरसं काम डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. इथे शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू देखील धावत पडत जातील. आउटफील्ड थोडीशी मी म्हणेल स्लो झाली. दुसरीचा प्रयत्न. इथे यष्टीरक्षकाकडे थ्रो आणि फुटबॉल स्किल मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं तर फुटबॉल स्किल देखील दर्शवतात. षटकाची समाप्ती होणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. राज टायटन्स संघाच्या 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटबद्दल जर का बोलायचं झालं तर तुम्हाला लेफ्ट हँडेड बॅटरचा सर्वात आकर्षक स्ट्रोक पाहायचा असेल ना प्रवीण सर, तर कायल मेयर्स हा खेळाडू आहे वेस्ट इंडिज संघाचा. त्याचा एक नेतृत्वक फटका आजही यूट्यूबला चर्चेत आहे. आणि त्याची आठवण यासाठी झाली कारण धावफलकावरती 71 हा त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक. गोलंदाजी मार्कवर आपण जयदेव अक्कलकोटे यांना पण पाहतोय. यावेळेस स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी होती, परंतु एक उंचपुरे तगडे ताकदवान गोलंदाज साहजिकच आहे. चेंडूला देखील अतिरिक्त उसळी मिळाली होती, परंतु पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती बंदुकीची गोळी, षटकार. क्योंकि हर बार है छक्का ही लगाना. षटकाराच्या माध्यमातून धफलकावरती 77 धावा पाहायला मिळतात. एक तेरी तो दुसरी मेरी असा फलंदाजाचा देखील आपण
रिस्पॉन्स पाहतो परंतु गती परिवर्तन देखील आहे. उंगलियां फेरी गई थी इस बार गेंद पर. एक चांगलं व्हेरिएशन. संमिश्रित गोलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डीप मिड विकेटचे खेळाडू कधी गुडघा टेकत तो चेंडू स्टॉप करतात, अडवतात. 78 धावा धफलकावरती या सिंगलच्या मदतीने. यावेळेस देखील बॅट मात्र जमिनीवरती लागली. अगदी वेळीच त्या ठिकाणी चेंडूने काटा बदलला आणि त्या स्टंप असते तर कदाचित फलंदाज तिथे नसते. आणि इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एकदा जोरदार टाळ्या या कॉट अँड बोल्टच्या विकेटसाठी. फलंदाज होत आहेत झेलबाद डीजे. धन्यवाद. एक चांगला या पुढचं आपण दृश्य पाहिलं कारण सोपं नसतं. चेंडू टाकल्यानंतर त्याच्या दुप्पट गतीने चेंडू आपल्या दिशेने येत असतो आणि फलंदाजाला इतक्या दर्जेदार कामगिरीमुळे नक्कीच हक्काबक्का ठेवण्याचं काम गोलंदाज जयदेव अक्कलकोटे यांच्या माध्यमातून केलं गेलं. एक चांगली कॉटन बॉलची शिकार. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर प्रभाकर खामकर जे दाखल होतात. न्यू बॅटर नवीन फलंदाज. षटकाची समाप्ती झाली आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धफलकावरती आपण पाहतोय 78 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंकज आणि राज, विशेष म्हणजे राज यांनी आपण पाहिलं तर 13 चेंडूमध्ये 23 केल्यात. जास्तीत जास्त स्ट्राईक ते आता इथून पुढे घेण्याचा प्रयत्न करतीलच कारण साहजिकता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 35 ते 40 या धावा कोटण्याचा प्रयत्न असणार आहे. जर का कुठल्या तर धावसंख्या देखील चांगली होईल. एक चांगलं टोटल मी म्हणेल धफलकावरती लगावलं जाईल. परंतु इथून पुढची कहाणी गोलंदाजांची कशी असणार आहे ते संघासाठी चांगली गोलंदाजी असेल का फलंदाजासाठी चांगले चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. काहीसा वेळ नक्कीच आपण पाहिलं तर घेतला जातो परंतु लक्षात ठेवा इनिंग संपल्यानंतर देखील तुम्हाला 5 ते 10 मिनिटं दिली जाणार आहेत. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही एक आगळी वेगळी रणनीती गोलंदाजांच्या विरोधात आखा. थोडासा ब्रेक घ्या. अगदी आपण पाहिलं तर एनर्जी ड्रिंक वगैरे घ्या, फ्रुट्स घ्या. इथे आपण पाहू शकतो कव्हर पॉईंटला चेंडू टोलावला गेला, बॅटची कडा लागली, गॅप त्या ठिकाणी शोधला गेला परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक. सिंगल आली धफलकावरती 79. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा देखील झेल. टिपण्याचा प्रयत्न सफल, यशस्वी, ब्युटिफुल कॉटन बोल्ट. फलंदाज बाद. It's our star remix. थँक्यू. विकेटचं पतन आपण पाहिलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुभाष गोळे. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पहिला चेंडू नक्की जो त्यांना टाकला अगदी समजू दिला गेला नाही. बॅटर फलंदाज जैसे थे तसे उभे राहिले आणि इथे देखील कहाणी तीच आहे. कट कॉपी पेस्ट आहे. गोलंदाज फक्त आणि फक्त चांगला टप्पा तिथे हाताळतात आणि तिसरा चेंडू देखील इथे डॉट आहे. कारण साधिकच आहे शेवटचे जे षटक असतात न्यू बॅटर नवीन फलंदाजासाठी देखील काहीसा दबाव आणि दडपण प्रेशराइज्ड सिच्युएशन असते. पुन्हा एकदा इथे काही काळ चेंडू हवेत डीप एक्स्ट्रा कव्हर खेळू त्या ठिकाणी धावत पडत जातील, चेंडूवरती ताबा मिळवतील. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न परंतु एकमेकांना लगेच नकार. षटकाची समाप्ती झाली. 7 षटकांचा खेळ संपलाय. 80 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राज टायटन्स. शेवटचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. संचेत भुजबळ. इथे देखील आपण पाहू शकतो अगदी बॅकफुटवरती थांबून अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला गेला डीप मिड विकेटला. जयदेव अक्कलकोटे यांना आपण पाहणार आहोत. सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट, चांगलं काम क्षेत्ररक्षणामध्ये. परंतु इथे मात्र नेत्र दीपक फटका. जैसे ही गेंद बल्ले पर आई उसे छक्के की सैर कराई. षटकार 6 धावा. कौस्तुभ एंटरप्राइजेस चा जलवा. थँक्यू. कारण हा जो स्ट्रोक आहे हा फटका इतका सोपा नाहीये परंतु जागा बनवली आणि रागाने प्रहार केला. या वागाने पुन्हा एकदा काही अशा प्रकारे पुन्हा एकदा कौस्तुभ एंटरप्राइजेस चा एक विस्फोटक प्रहार. षटकार.
93 धावा. राज अजूनही खेळपट्टीवरती. 16 चेंडूंमध्ये 36 वरती फटकेबाजी करतायत, फलंदाजी करतात. संघाचे संघ मालक आहेत. आणि एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजांच्या विरोधामध्ये देखील आत्तापर्यंत चांगली फटकेबाजी फलंदाजी त्यांची आपण पाहिली. हा चेंडू मात्र इथे डॉट आहे. संचय त्यांचा पुनरागमन, वापसी, कमबॅक, परंतु पुन्हा एकदा नजर लागली. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. धपलकावरती 94. आणि इथे देखील आपण पाहिले तर डाऊन दिले एक, परंतु खेळाडू त्या ठिकाणी तैनात असेल. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल अजिबात नाही, कारण नकार देखील कळवला. साहजिकच संघाचे प्रारंभिक फलंदाज शेवटचा एक चेंडू. 94 नंतर संघाचं शतक. खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के की दस्तक. षटकार. 6 धावा. डीजे गाणं लावा. तर हा एक 5 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. काहीसा 10 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. थोडासा रेस्ट पंचांना देखील असणार आहे. तर साहजिकच आहे, जी काही प्लॅनिंग असेल, जी काही रणनीती असेल, त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटांचा जो वेळ असेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच थोडंसं पाणी वगैरे देखील घ्या. एकमेकांची काळजी घ्या. तर यानंतर पुन्हा एकदा आम्ही छोटीशी विश्रांती घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5. आणि साहजिकच आहे, अजूनही तुम्हाला या नंतरच्या इनिंगमध्ये देखील मजा येणार आहे, कारण ऐकाल तुम्ही खेड तालुक्यातील एक गोलंदाज.
11 या टीमला बनवायचे आहेत. मॅचला तिकडे मात्र सुरुवात होत आहे. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल देखील झालेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील मात्र तयार असतील. सिद्धार्थ यांना आपण पाहतो ऑन ट्रॅक झोन मध्ये. सह्याद्री 11 या टीम कडनं संचित यांना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूने जयदेव. लेट्स प्ले. पंच गावतील. सामन्याला होईल सुरुवात. हलक्या हाताने हा चेंडू देखील मात्र घेऊन काढलाय. अर्थातच त्या चेंडूवरती एक सिंगल जे मात्र व्यवस्थितरित्या कंप्लीट होणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. अकाउंट खातं इथे ओपन झालं. एक धाव जी आहे ती मात्र धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ आहे. सिद्धार्थ राणे यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. राज टोल्स 11 या टीमकडनं. चला वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस इथे कंप्लीट करायच्या. इथे काय फटका फसलाय. फटका फसला होता परंतु झेलची संधी तिकडे क्षेत्ररक्षकाला होती. संधीचं सोनं करता आलं नाही. झेल ड्रॉप झाला. चेंडू बॅकवर्डला जाऊन पोहोचला. चेंडूला फील्ड केलंय. दरम्यान तोपर्यंत एक सिंगल जी मात्र बलून पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती 101 या अंकाचा पाठलाग चालू आहे सह्याद्री 11 या टीमकडनं. सुंदर पद्धतीने हा फटका खेळला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. चेंडूला मात्र त्यांनी चांगल्या पद्धती. पुन्हा एकदा बॅटर तयार. अप्रतिम प्रहार. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. A1 ब्रँडेड MIDC प्रीमियर लीगचा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले जाईल. 9 धावा धावफलकावरती पुढे सरसावत. जयदेव ऑन फायर झालेत. पुन्हा मिड विकेटच्या डोक्यावरनं हा मोठा प्रहार. लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट येत आहेत. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढील. 15 धावा धावफलकावरती. अंपायर सर एक चेंडू बाकी आहे अजून. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. तदनंतर 2 चेंडूवरती 2 षटकार. म्हणजेच 5 बॉल झालेले आहेत. फक्त एक चेंडू बाकी असणार आहे. अचूक कामकाज आमचे स्कोरर मित्र इथे करत आहेत. पंधरा धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती आपण सिद्धार्थ राणे यांना देखील पाहतोय बॅटिंगच्या मार्कवरती. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडवरती संचित आहे. दुसऱ्या बाजूने जयदेव यांना देखील आपण पाहतोय. तथास्तु इव्हेंटचं अप्रतिम मॅनेजमेंट देखील मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. विराट सर आहेत आमचे सहकारी जिवलग मित्र आहेत. त्यांना देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद देईल. ते आणि त्यांची टीम सुरेख पद्धतीने इथे कामकाज करत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचं व्हाईट बॉल तिकडे मात्र येईल. अतिरिक्त धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होणार आहेत आणि तिकडे लॉंग ऑफला चेंडू होते सीमारेषेच्या पलीकडे. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा दिमागदार षटकार. कारण त्यांच्या माध्यमातून बाउंड्री रोफ जे आहेत ते आपल्याला लाभलेले आहेत.
मनपूर्वक मनापासून त्यांचं देखील या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. 22 धावा धावफलकावरती षटक संपलंय. पहिलं षटक जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे फटका चेंडू जाऊन पोहोचेल पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी षटकार. ब्रँडेड हिट देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. 28 धावा धावफलकावरती असतील. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक देखील तिकडे तैनात आहेत. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत दरम्यान एक सिंगल आली. 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अभिजित आहेत बॅटिंगच्या मार्कवरती. जयदेव बॅटिंग करतायत. इथे फटका हवेमध्ये खेळला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. जयदेव यांना जीवदान भेटलंय असं म्हणायला देखील काही हरकत नाही. एक सिंगल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थितरित्या कंप्लीट केली जाईल. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार आहेत. मुख्य पंचांच्या डाव्या बाजूनं सुरुवातीला गोलंदाजी करत होते परंतु आता उजव्या बाजूनं गोलंदाजी करतायत. त्या चेंडूवरती सुरेख फटका आला. एक सिंगल देखील मात्र पुन्हा एकदा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल. या उक्तीचा वापर करावा लागेल आणि इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न इथे सक्सेसफुल ठरलेत. कव्हर पॉइंटला जयदेव ऑन फायर झालेत. त्यांच्या बॅटमधनं येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंच कळवतायत वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाब्याने धावफलक वाढलेला आहे. 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस फटका अप्रतिम. चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सुंदर बॅटिंग चालू आहे. षटकाराच्या मदतीने आकडे देखील मात्र चेंज होणार आहेत. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 42 धावाच्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 2 षटकं संपली. 42 धावा विदाऊट लॉस. 36 बॉल मध्ये विजयासाठी 59 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा पंच तिकडे कळवणार आहेत वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड आलाय परंतु वाईड बॉल वरती तिकडे एक सिंगल पदम पूर्ण केली जाणार आहे. आताच्या 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील खात्यामध्ये स्कोर कार्ड वरती. तब्बल 45 धावा 36 बॉल मध्ये अजून 56 बनवायच्यात. जयदेव ऑन फायर. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा षटकार. 6 धावा. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा 51 धावा इथे मात्र टीमच्या कंप्लीट होत आहेत. 51 धावा धावफलकावरती. तिकडे जर पाहिलं तर बॅकफुटला जा जयदेव यांना हा फटका खेळायचा होता कव्हर पॉइंटला. संपर्क तिकडे मात्र झालेला नसेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर स्थिर आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. चेंडू तिकडे लॉंग ऑफला. अर्थातच राज आलेत. चेंडू खाली त्यांनी झेल टिपलाय. जयदेव होत आहेत या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. अर्थातच एक मोठी विकेट प्राप्त होतीये. सह्याद्री 11 या टीमला पहिलं किंडार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा
हा चेंडू इथे अप्रतिम पद्धतीने पेश केलाय. न्यू बॅटर आलेत ऑन क्रीज बॅटिंगच्या मार्कवरती. प्रशांत गोरे यांना आपण बॅटिंगच्या मार्कवरती बाजार आहोत. या मॅच नंतर 30 मिनिटांचा ब्रेक आहे, याची देखील नोंद घ्या. यावेळेस इथे जर पाहिलं तर संपर्क तिकडे मात्र होऊ शकत नाही. अर्थातच डॉट बॉल देखील मात्र आपण सर्वांनी मैदानामध्ये पाहिला आहे. धावफलक शांत आहे 51 या अंकावरती. हो यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला होता. झेल तिकडे मात्र ड्रॉप झालेला आहे. झेल ड्रॉप झालेला आहे. झेल तिथे आहे, तो मात्र तिथे सुटलाय. झेल छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. धावफलकावरती तिकडे जर पाहिलं तर 52 धावा असणार आहेत. 52 रन ऑन स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीची 3 षटकं संपली. शेवटचे 30 बॉल शिल्लक. विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 30 बॉल मध्ये 49 धावांची गरज. भन्नाट वेग. अप्रतिम चेंडू पेश केलाय. संपर्क होऊ शकत नाही. डॉट बॉल आलाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि तिकडे राज पुन्हा एकदा डाऊन दी बॉल झालेत. सक्सेसफुल झेल टिपलाय. फलंदाज ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा बाद होतील. विकेटचं अजून एक पतन. विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली असेल. विकेट नंबर 2 ला आपण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होणार आहे. न्यू बॅटर कोण असतील याची चर्चा सध्या सुरू आहे. प्रत्येक डगआउट मध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. प्रभाकर यांना आपण पाहणार आहोत. एका बाजूने प्रभाकर, दुसऱ्या बाजूने संचित आहेत. पुन्हा एकदा तिकडे बॅकबटला हा फटका इथे मात्र खेळून काढला होता. हलकीशी कडा देखील आपण बॅटची पाहिली. दरम्यान तिकडे कुठलीही धाव येणार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सिद्धार्थ राणे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडून टॉप एज घेतलाय. कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी होतोय. विकेट येते. विकेट नंबर 3 सह्याद्री 11 या टीमच्या खात्यामध्ये जमा होतीये ही विकेट. MIDC प्रीमियर लीग 2025 आहे मित्रांनो. MPL अभिजित कपला आपण पाहतोय. सिल्वर क्रिकेट अकॅडमी टायगाव चिखलीच्या मैदानावरती ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होतीये. चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन झालेलं आहे, आयोजन झालेलं आहे. अनेक ज्या कंपनी आहेत त्या सर्व कंपनीचे ऑनर आज या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. खेळाच्या माध्यमातून चांगला आनंद ते देखील मैदानावरती व्यक्त करतायत. 52 52 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 49 धावांची गरज. आणि तिकडे काय, या चेंडूवरती देखील विकेट येत आहे. फलंदाज या चेंडूवरती बाद. विकेट आलेली आहे. विकेट नंबर 4 ला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4थी विकेट आली. ऑन स्कोर कार्ड 52 रन. 52 या अंकावरती 4 गडी बाद आहेत. अर्थातच इथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 षटकं देखील मात्र संपलेली आहेत. पहिली 4 षटकं संपली. 52 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल शिल्लक आणि 49 धावांची गरज. बॅटर नेम रवी. रवी देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. न्यू बॅटर असतील. नॉन स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईक झोनमध्ये सुरुवातीला जे बॅटर आले होते ते संचित इथे मात्र ऑन क्रीज बॅटिंगच्या मार्कवरती आहेत. 5 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. वैयक्तिकरित्या चांगली बॅटिंग करतायत. सांघिक योगदान देत आहेत. इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिकडे काय टिपलाय झेल. पुन्हा एकदा बॅटर होत आहेत या चेंडूवरती संचित पेल.
धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 52 धावा असणार आहेत धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ह्या धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर आलेत बॅटिंग मार्क वरती. श्रवण यांना देखील मात्र आपण बॅटिंगच्या मार्क वरती बांधणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. या वेळेस इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. सीमा रेषेच्या अगदी बाहेर असणार आहे हा क्षेत्ररक्षक. छेदन षटकार 6 धावा. प्रयत्न इथे मात्र सुरेख केले होते परंतु प्रयत्नांना अपयश आलं. परंतु प्रयत्नांना त्यांचा सॅल्यूट असेल. जबरदस्त प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा. 6 धावा ऍड होतील स्कोर कार्ड. तिकडे काय झेल देखील मात्र तिकडे लॉंग ऑफ झोन मध्ये ड्रॉप झालेला असेल. अर्थातच झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर तिकडे एक सिंगल ची मात्र येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. 59 रन ऑन स्कोर कार्ड. 59 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ या वेळेस कव्हर पॉइंटला चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित कप 2025 हा एक ब्रँडेड हिट षटकार. काय सुंदर आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. भर उन्हामध्ये आपण ही मॅच पाहतोय परंतु भर उन्हामध्ये इथे धावांचा पाऊस पाडला जातोय. धावफलक वाढले. 65 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅकवर्टला हा चेंडू गलीमधनं ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. षटक देखील मात्र संपलंय. अर्थातच 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 5 षटकं संपली. 69 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. विकेट होऊन डगआउटला परतलेले आहेत. शेवटच्या 18 बॉल आणि 32 धावांची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आलेले आहेत. राज समोरनं श्रवण बॅटिंग करतील. दुसऱ्या बाजूने रवी आहेत. परंतु तोपर्यंत राज आणि समोरनं बॅटिंग करण्यासाठी इथे बॅटर तयार आहेत. श्रवण संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा तिकडे काय झेल झालेला आहे आणि या चेंडूवरती फलंदाज श्रवण यांची विकेट येत आहे. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. चांगली विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. काय सुरेख झेल टिपलाय. श्रवण यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आता दाखल होतील. शिवम आलेले आहेत बॅटिंगला. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क होऊ शकला नाही. बॅट आणि बॉलचा डॉट बॉल आलेला असेल. धावफलक इथे जर पाहिलं तर स्थिर आहे. 69 धावा धावफलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा च्या मात्र धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित कप 6 अजून एक ब्रँडेड हिट षटकार. धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. आकडे जे आहेत ते मात्र वारंवार चेंज होत आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 76 धावा धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला हा फटका मात्र घेऊन काढलाय. डेंजर झोनला काय तिकडे धावा कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या मात्र 78 धावा आहेत. आणि इथे जर पाहिलं तर ह्या चेंडूवरती फटका सुरेख होता
आणि डेंजर झोनला काय. तिकडे मात्र फलंदाज दोन्हीही आपल्या जागेवरती सुखरूप पोहोचलेले आहेत. षटक संपलं जाणार आहे. 6 नंबरचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती धावा 80 धावाच्या मात्र धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 बॉल इथे मात्र मैदानावरती शिल्लक आहेत आणि 21 धावा बनवायच्यात. 2 ओव्हर नीडेड बाय विनिंग बाय 21 रन. म्हणजे जिंकण्यासाठी तुम्हाला 12 बॉलमध्ये 21 धावा बनवाव्या लागणार आहेत. सह्याद्री 11 हा संघ इथे मात्र चेसिंग मध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने राज टोल्स 11 या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू होता परंतु लाईन लेन जी भरकटलेली असेल. पंच कळतायत व्हाईट बॉल 81. यावेळेस इथे जर पाहिलं तर तिकडे काय झालंय आणि अर्थातच तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यासाठी चौकार. नशिबाचा चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. क्रिकेट मधलं हायकोर्ट म्हणजे पंच आहे. म्हणजे हायकोर्ट इथे मात्र मैदानावरती जो डिसिजन देणार आहे तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. धावफलकावरती धावा 85 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो सामना होता कुठे आणि आलाय कुठे. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. ऑन क्रीज बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर. एका बाजूने रवी आहेत दुसऱ्या बाजूने शिवम गोले. यांना देखील मात्र आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 7 ला सुरुवात झाली. प्रणव माने आलेत. यावेळेस इथे काय क्लीन बोल्ड. हो गई गलती हो गई भूल. दांडी दांडी गुल. फलंदाज या चेंडूवरती बाद. 7 फलंदाज इथे आतापर्यंत बाद झालेले आहेत. सह्याद्री 11 या टीमचे 85 धावा धावफलकावरती. 10 बॉल शिल्लक असतील. 10 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्यात. जोपर्यंत या इनिंगचा या मॅचचा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही कोणीच सांगू शकत नाही ही मॅच कोण जिंकेल. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. रंग बदलणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. मित्रांनो ही मॅच कोणता तरी एक संघ जिंकणार आहे परंतु इथे कोणत्या चेंडूवरती जिंकणार आहे ते पाहणं इथे फार गरजेचं राहील. केव्हा ही मॅच संपेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि तिकडे हिट विकेट आलेली आहे. फलंदाज होत आहेत या चेंडूवरती बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मात्र आता मैदानाच्या मध्ये दाखल होतील. जितेंद्र एका बाजूने जितेंद्र आहेत दुसऱ्या बाजूने शिवम. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 85 आहेत. प्रणव माने काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. 9 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावा बनवायच्यात सह्याद्री 11 या टीमला. ओहो यावेळेस इथे मात्र हा चेंडू मात्र व्हेरिएशन पद्धतीचा होता. इन स्विंग होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल तिकडे मात्र येणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला डिफेन्स केलेला आहे. त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र येणार नाही. यावेळेस इथे जर पाहिलं तर उजव्या लाईनच्या पलीकडे हा चेंडू पडलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 86 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची हलगत कडा. चेंडू पाठीमागे चालला होता तिकडे यष्टिरक्षक स्वतः गेले आणि चेंडूला फील्ड केलेला आहे. षटक देखील संपलं जाणार आहे. 7वं षटक संपलं. धावफलकावरती धावा 87 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 14 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला भेटत आहे. मैत्रीपूर्ण संबंध त्याचप्रमाणे एकजूट जोपासायची कशी
कोणत्या खेळानं आपल्याला शिकवलं असेल तर मित्रांनो तो खेळ क्रिकेटचा आहे. लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण शाळेत जायला निघालो परंतु शाळेत गेलो नाही. कशा वाचून तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून. तुम्ही आम्ही घरच्यांचा आणि शिक्षकांचा सर्वात जास्त मार लहानपणी कशा वाचून खाल्लाय तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून खाल्लाय. म्हणूनच की काय तमाम तुम्हा आम्हा सर्वांच्या मनावरती राज्य गाजवणारा खेळ कुठला आहे? हा क्रिकेटचा खेळ आहे. MPL चा देखना चौकार. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. थँक्यू डीजे. सुंदर सॉंग तुमच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रेक नंतर वाजवले जात आहेत. तुमचं देखील पुनश एकदा मनपूर्वक मनापासून आभार. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार आहेत. संपर्क होऊ शकत नाही बॅट आणि बॉलचा. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आलेला असेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूने फटका खेळला होता. झेल टिपलाय. फलंदाज या चेंडूवरती बाद. अर्थातच काय जबरदस्त झेल तिथे टिपलेला असेल. विकेट आलेली आहे. 91 या अंकावरती 9 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनिकेत भोसले आहेत. दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्क वरती निवास माने यांना देखील आपण पाहतोय. 3 बॉल 10 धावांची गरज. लास्ट विकेट इथे असणार आहे सह्याद्री 11 या टीम जवळ. या लास्ट विकेट मध्ये 10 धावा कंप्लीटच करायच्या आहेत. नव्वद की 91. अंबर सर कन्फर्म सांगा आम्हाला तुम्ही. स्कोर गार्ड चुकणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे मित्रांनो. 91 धावाच इथे मात्र धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस इथे मात्र काय झालंय झेल ड्रॉप झालेला आहे. कदाचित झेल जर इथे झाला असता तर सामना इथेच संपला असता. इथे मात्र सामन्याचा निकाल स्पष्ट झाला असता. झेल ड्रॉप झाला आणि तिकडे काय झालंय एक सिंगल आली. 92 धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 2 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 9 धावा ज्या मात्र बनवायच्यात. यावेळेस इथे जर पाहिलं तर फटका खेळलाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. कधी इकडे आणि कधी तिकडे. एखादा तराजूचा काटा असतो अगदी त्या तराजूच्या काट्याप्रमाणे मोजमाप चालू आहे या सामन्याचं. मित्रांनो ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती असणार आहे या मॅच साठी एकदा जोरात चेअरअप झालं पाहिजे. 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर शिवम तयार. यावेळेस आणि फटका तिकडे नो मॅन्स लँड मध्ये असणार आहे आणि तिकडे धावबादची विकेट येते. शेवटच्या चेंडूवरती सामना गेला आणि सामना इथे संपलेला आहे. राज टूल्स 11 हा संघ इथे मात्र विजय होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. फक्त एका धावेने हा सामना जिंकलेला आहे राज टूल्स 11 या टीमनं. सह्याद्री 11 टीम तुम्ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ करून दाखवला. त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. सेकंड कंपल्सरी आहे. सेकंड करून घ्या तुम्ही. दोन्ही संघ सेकंड करून घ्या. सेकंड कंपल्सरी आहे मित्रांनो. मैत्रीपूर्ण लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. जबरदस्त मॅच. राज टूल्स 11 मनपूर्वक मनापासून अभिनंदन. MPL MIDC प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. धन्यवाद.